अजून एक गोष्ट पोचू द्या आजी. कोणती? हेच की आपल्या राधाच्या आयुष्यातली सगळी विघ्न लवकरात लवकर दूर होऊ देत आणि तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची ताकद तिला दे. देवा, मी तुझ्यासमोर हात जोडते. माझ्या मुलांना यश दे, आनंद दे, सुख दे. या सुगंधासारखी त्यांनी बनवलेल्या मसाल्याची जगभरात ख्याती पसरू दे. त्यांचं नाव हो दे. बिरादरांची ओळख त्यांच्या घरच्या सुनेमुळे हो दे. आजी, एवढी मोठी नाहीये मी, आणि मला एवढंही मोठं व्हायचं नाहीये की बिराजदारांची ओळख माझ्यामुळे होईल. मी लहान आहे, मला फक्त मोठ्यांचे आशीर्वाद हवे. माझी देवाला मनापासून एकच प्रार्थना आहे की या घरात प्रत्येकाने प्रत्येकाला स्वीकारू दे आणि या मसाल्याच्या निमित्ताने अनाथांवरचा जोही राग आहे तो सगळा शमू देत, कायमचा. ह्यांचा मसाला फसला नाहीये तर माझाच प्लॅन फसलाय. मी निवडलेली माणसं कुचकामी निघालीत. माझ्याच घरात ही ब्याद माझ्यापेक्षा मोठी होता कामा नये. अहो, काय झालंय? कुणी बनवलाय मसाला? साहेब साहेब तुम्ही पाहिलेत का? राधाने मसाला बनवून आणलाय आणि त्याचा सुगंध असा येतोय की तो नक्कीच चांगला असेल. बस झालं त्या अनाथांवरच मुलीचं कौतुक. बस झाला. राजवीर आणि देवयानीवर विश्वास ठेवला ना, माझीच चूक झाली. फुटकळ प्यादी कुठली, पण आता नाही. आता प्याद्यांचा खेळ बस झाला. आता मी विजेंद्र बिराजदार वजीर म्हणून या युद्धात उतरणार आहे आणि शपथेवर सांगतो, होळीच्या दिवशी त्या अनाथ पोरीच्या स्वप्नांची होळी पेटवून देणार म्हणजे देणारच.